जय शिवराय मित्रांनो. अंगणवाडी सेविकांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे. बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिवाळी बोनस म्हणून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तो किती दिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही सन 1975 मध्ये भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश लहान मुलांचे तसेच गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य आणि पोषण सुधारण, त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हा होता. या योजनेतून 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार दिला जातोय. त्याचप्रमाणे मातांची व मुलांची आरोग्य तपासणी तसेच विविध रोगापासून संरक्षणासाठी लसीकरण आणि आरोग्यविषयी शिक्षण दिले जात आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाड्या सुरू करून 3 ते 6 वर्षांच्या मुलांना खेळाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. तसेच आजारी मुलांना किंवा मातांना तातडीने रुग्णालयात पाठविण्याची सेवा देखील उपलब्ध केली आहे, जसे की ॲम्ब्युलन्स. या योजनेमुळे मुलांचे कुपोषण कमी झालेले आहे मित्रांनो. माता व बाल मृत्यू दर घटला आहे आणि समाजात आरोग्याविषयी जागृती वाढली आहे. म्हणूनच एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केवळ एक योजना नसून आपल्या देशाच्या भविष्याला बळकटी देणारी एक भक्कम पाया आहे, अशी माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी समाज माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. याच अनुषंगाला धरून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2000 रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. एका माध्यमाशी बोलताना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 40,61,00,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी तसेच पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केलेली आहे. तसेच प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुण होणार आहे, असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी भरत टेक या YouTube चॅनलला लाईक, कमेंट आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.